तर आज सकाळी मी नेहमीप्रमाणे 4ला उठलेलो आहे. 8 तासांची आज जरा कुठं चांगली झोप झाली म्हणायला हरकत नाही. आणि आज सकाळचं बॉडी वेट 54.7 होतं. थोडंसं वाढलं आहे असं काय नाही, हे वॉटर वेट फ्लक्च्युएशन आहे. सो हे थोडंफार होतच राहते. आणि प्री वर्कआउट खाऊन झाल्यानंतर बुक रीडिंग अँड मेडिटेशन वेळच्या वेळी आवरली आहे. आणि त्यानंतर लगेच आलो जिममध्ये. पुल डेची सुरुवात काफ्सपासनं. ओके, तर हे जरासं ऑड वाटते, कारण मी हे काफ्स मसलला या दिवशी शिफ्ट करायचं कारणच हे आहे की मला प्रत्येक दिवशी 4 एक्सरसाइज करायच्या आहेत आणि त्या परफेक्ट करायच्या आहेत. सो मी परफेक्शनसाठी जरा जास्त लढालो आहे. आणि बाय द वे आज होता रिस्टार्ट डे 198. टी बार रोजचे पण टोटल 4 सेट आणि लॅट पुल डाऊनचे पण टोटल 4 सेट प्लस प्रीच्या कर्लचे पण 4 सेट. आज बायसेपच्या पीकला मी ट्रेन करतो आहे आणि नंतरनं लेंथन पार्टला ट्रेन करतो आहे. सो बायसेपचे दोन्ही पार्ट हिट होतील. आणि हां, मी काय जेनेटिकली गिफ्टेड नाही आहे. सो माझे बायसेपचे फक्त 2च हेड आहेत, एक पीक हेड आणि एक लाँग हेड. सो डिसेंट पंप वगैरे त्यांनी चांगला आला होता. बॅकचा शक्यतो आज मी मिड बॅकला टार्गेट करतो आहे. घरी आल्यानंतर पोस्ट वर्कआउटमध्ये अंडा भुर्जी आणि चपाती खाल्लेलीच होती. माझं डाएटमध्ये काही चेंज नाही आहे. आणि आज ओमला मोबाईल कसा पकडायचा असतो व्लॉगिंगसाठी ते वगैरे दाखवत होतो आणि मजा मस्ती होती. आज कॉलेजमध्ये शक्यतो हेच चालू होतं, जेवणामध्ये पण तेच होतं. घरी आल्यानंतर डिनरमध्ये दही भात आणि थोडंसं चटणी स्प्रिंकल केलं होतं, जास्त नाही. आणि आजच्या दिवसाच्या टोटल 13,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.